नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी मार्फत जी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे याच्यानंतरची 2025 ची. तर त्याचा पूर्वपरीक्षा तसेच मुख्य परीक्षेची तयारी तुम्ही कशी कराल? पूर्वपरीक्षेसोबत मुख्य परीक्षेची तयारी, त्याच्यानंतर एसे रायटिंग जी आहे मेन म्हणजे ती कशी कराल? तर त्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे ती पहिले ऐकून घ्या. तर सिव्हिल सर्व्हिसेस दिवसानिमित्त जी ऑफर आहे, नागरी सेवा दिन जी ऑफर आहे, तर याच्या निमित्त काय केलेलं आहे, की तुमचा वाढता प्रतिसाद बघून ही काय केली, की ऑफर जी आहे, ती 27 तारखेपर्यंत ऑफर जी आहे, ती काय केली, की एक्सटेंड केली आहे. जी तारीख 27 तारखेपर्यंत याचा फायदा घेऊ शकता. कारण विद्यार्थी खूप सारे याच्या मागणी कोर्सची होत आहे त्याच्यामुळे. तर बघा हे कोर्सेस कोणते-कोणते आहे आणि तुम्हाला काय-काय याच्यामध्ये बेनिफिट भेटणार आहे, त्याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. तर बघा, एम-पी-एस-सी वाल्यांना हे कोर्सेस तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहेत. त्याच्यामध्ये बॅचेस कोणकोणते आहे बघा. सक्षम बॅच असणार आहे. ही असणार राज्यसेवा 2026 फाउंडेशन बॅच असेल. याची प्राइस जी आहे ती आहे 5,499 एवढी असेल. त्याच्यानंतर सामर्थ्य बॅच असणार आहे कंबाईन मुख्य परीक्षा 2025 साठीची. याची प्राइस असेल ती 1999 असणार आहे. त्याच्यानंतर नायक बॅच असेल ती असणार आहे, की एम-पी-एस-सी कंबाईन एक्झामिनेशन 2025 फाउंडेशन बॅच असेल. ही असेल ₹2499 ची. त्याच्यानंतर युनिटी बॅच असणार आहे. ही आहे राज्यसेवा 2025 इंटिग्रेटेड बॅच असेल, याची प्राइस असणार आहे ₹4,499 असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय-काय भेटणार आहे? याच्यामध्ये बघा, प्री तसंच मुख्य परीक्षेची तयारी तुम्हाला करून घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर पी-बाय-क्यू एनालिसिस केलं जाणार आहे. त्याच्यानंतर डेली तुम्हाला काय केलं, की डेलीची एनालिसिस केली जाईल. त्याच्यानंतरनं करंट अफेअर्सचे जे आहे तुम्हाला मासिक भेटलं जाणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला करंट अफेअर्सची जे काय असेल ते माहिती तुम्हाला काय करेल पुस्तका थ्रू देणार आहेत व पी-डी-एफ वगैरे तुम्हाला प्रोव्हाईड करणार आहे. ही सगळी तुम्हाला काय केलं, की एनालिसिस केलं आणि त्याच्यानंतर एसे रायटिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत, त्या की तुम्हाला एक्झाम क्वालिफाय करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत ते. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये तुम्हाला 80% पर्यंत सूट भेटणार आहे. लक्षात घ्या 80% पर्यंत सूट सगळ्या बॅचेसवरती आणि तुम्ही जर माझा कुपन कोड यूज केला एस-एस-ओ-1000 लक्षात घ्या कोणता एस-एस-ओ-1000 कुपन कोड जर यूज केला, तर तुम्हाला काय होणार, की ₹1000 पर्यंत एक्स्ट्रा अजून काय केलं, की ऑफ भेटणार आहे. ओके. तर लवकरात लवकर बॅचेस खरेदी करून घ्या. आता या सगळ्या बॅचेसची लिंक जी आहे तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल व्हिडिओच्या. जा तिथे आणि काय करा, की लिंकवर कॉपी करा आणि तुम्ही लिंक क्लिक करा आणि तुम्ही डायरेक्टली काय करता, की बॅचेस पर्चेस करू शकाल. तर आपण वळूयात आपल्या मेन मुद्द्याकडे. तर बघा, पूर्वपरीक्षेच्या बाबतीत जर बघितलं तुम्ही, तर तुम्हाला 2 पेपर असतात. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे पेपर 1 आणि पेपर 2. त्याच्यात फर्स्ट पेपरच्या बेसिसवरती तुम्हाला काय करतात, की मेन्ससाठी क्वालिफाय केलं जातं आणि सेकंड पेपर जो असतो, तो फक्त तुम्हाला क्वालिफायिंग नेचरचा असतो. तुम्हाला क्वालिफाय करायचं असतं. तुम्हाला 33% मार्क घ्यायचे असतात. म्हणजे तुम्हाला जर बघितलं इथं तर 66 मार्क घ्यायचे आहेत 200 पैकी तुम्हाला, तर तुम्ही क्वालिफाय व्हाल जो की सी-सॅटचा पेपर असतो तो. हे केल्यानंतर तुम्ही मेन्ससाठी क्वालिफाय व्हाल. लक्षात घ्या मेन्ससाठी बट मेन्सच्या वेळेस जर बघितलं तर या पेपरचे जे मार्क आहेत ते तुम्हाला काय करतात की ह्याच्या सिलेक्शनसाठी ह्या दोन्ही पेपरचे मार्क पकडले जात नाहीत. फक्त क्वालिफायिंग नेचरचे असतात ते. ठीक आहे. हे याचा सिलेबस यांनी काय केलं की दिलेला आहे. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेच्या बाबतीत जर बघितलं, आता तुम्ही जर बघितला तर याच्यामध्ये पेपर क्रमांक 1 जो आहे तो मराठी असेल ओके आणि पेपर क्रमांक 2 जो असेल तो काय करेल की इंग्रजीचा पेपर असणार आहे. ओके. 3-3 तासाचा तुम्हाला वेळ असणार आहे. त्याच्यानंतर इथं जर बघितलं पेपर क्रमांक 3 हा जो आहे तो आहे असणार आहे की निबंध असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिशचं तुम्हाला निबंध लिहायला लागतात. आता हेच गोष्ट जी आहे निबंधाची, ती तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला करंट अफेअर्सच्या गोष्टी ज्या आहेत, त्या तुम्ही रिलेट करू शकाल. बघा लक्षात घ्या तुम्हाला एक्स्ट्रा काही हे करायची नाही. फक्त लिहायची प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला प्रॉपर याच्यामध्ये. तर तुम्हाला याचा निबंधाचा किंवा जी-एस-1चा, जी-एस-2चा, जी-एस-टीचा याचा काय होईल तुम्हाला याचा फायदा होईल आणि प्रॉपरली तुमची प्लॅनिंग म्हणजे वेगळं तुम्हाला अभ्यास करायची गरज नाही. आता मी तुम्हाला दाखवली की एक्झॅक्टली काय करायचं याच्यामध्ये निबंधाच्या बाबतीत. तर बघा जर तुम्ही जर पाहिलं निबंध साइडला आता हे थोडंसं ओके. तर तुम्हाला काय करायला की पहिलं तर तुम्ही काय करा की प्रश्न जो आहे तो काय करा की प्रॉपर समजा. मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगेल पण हां. एक्झॅक्टली कसा लिहायचा आहे निबंध, त्याच्यानंतर कोणकोणत्या गोष्टी टाकायच्या आहेत. या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करेल की हे सांगून देईल. तर पहिल्यांदा सगळ्या विषयाचे सखोल विश्लेषण करायचं आहे बघा. पहिले तर सगळं प्रश्न समजून घ्यायचा आहे. मुख्य संकल्पना संकल्पना समजून घ्यायच्या आणि मागील संदर्भ आणि सध्याच्या संदर्भाचं महत्त्व तुम्हाला ओळखायचं आहे. लक्षात घ्या. ह्या गोष्टी तुम्हाला लागतील. प्रश्न समजून घ्यायचा, मुख्य संकल्पना, मागील संदर्भ काय होते आणि सध्याचे संदर्भ हे तुम्हाला द्यायचे. आता तुम्हाला कसं-कसं लिहायचं आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी येतील. प्रस्तावना इंट्रोडक्शन तुम्हाला येईल. ओके. त्याच्यामध्ये विषयाची ओळख करून द्यायची आहे तुम्हाला. तुम्हाला थीम जी आहे ती काय करायची की स्पष्ट करायची. एक्झॅक्टली आता मी उदाहरण पण सांगेल मी खाली. एखादं उदाहरण घेऊन सांगेल डिजिटल इंडिया वगैरेचं. तर ती तुम्हाला स्पष्ट करायची आहे.
ओके. मुख्य बॉडीमध्ये काय करायचं आहे तुम्हाला? त्याच्यामध्ये काय करायचं की उपविषयामध्ये विभागायचे आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये प्रत्येक परिच्छेदात एक मुद्दा, उदाहरणे, आकडे, योजना काय करायची तुम्हाला उद्दीत करायचे लिहायचे आहे तुम्हाला. आणि शेवटी काय करायचं कन्क्लूड करायचं तुम्हाला सारांश तुम्हाला लिहायचा आहे. भविष्यातील दृष्टिकोन आणि सुधारणाचे सुझाव पण तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये लिहायचे. आता मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये बघा, आता हे रचना झाली त्याच्यानंतर सर्जनशीलता आणि तथ्ये. आता उदाहरण सांगेल मी, की कोविड-19 काळात डिजिटल शिक्षणाचं तुम्हाला महत्त्व सांगायचं आहे. त्याच्यानंतर सरकारी योजना, त्याच्यात डिजिटल इंडिया, स्वच्छ भारत. ओके, ह्या सरकारी योजना आहे. त्याच्यानंतर महापुरुषाचे विचार जसे आहेत, जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत, की सुधारणा हा प्रयत्नाचा अंत नाही. असे काय करायचे, की तुम्हाला कोट तुम्हाला काय करायचे, की लिहायला लागतात. त्याच्यामध्ये भाषेचं आता बघितलं, साधी स्पष्ट मराठी लिहायची आहे. छोटी वाक्य लिहायची आहेत, एकदम मोठं करू नका. व्याकरण प्रॉपर असलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरनं तुम्हाला काय करायला, की वेळ जो आहे तो प्रॉपर वेळ काय करायला, की हे करून लिहायचं आहे ते. सराव करायचा आहे तुम्हाला. वर्तमानपत्र वाचायचं आहे. मागील वर्षी प्रश्न सोडवावे लागतील आणि जे काही सध्याचे विषय आहेत, जसे की जलवायू संकट आहे सध्याचं, क्लायमेट चेंज आहे, त्याच्यानंतर एआयचे प्रभाव आहे, याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे. आता एक उदाहरण देतो मी तुम्हाला. डिजिटल इंडिया संधी आणि आव्हाने तुम्हाला काय करायचं उदाहरण देत आहे. आता प्रस्तावनामध्ये तुम्ही काय लिहाल बघा. तर बघा डिजिटल इंडिया ही तंत्रज्ञानाची योजना नसून काय केली, की भारताच्या सामाजिक आणि आर्थिक क्रांतीचे एक पाया आहे. ओके. 2015 मध्ये सुरू झालेली ही योजना आहे. या अभिनयाचे शासन प्रभावी, नागरिक सक्षम हे आहे. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं तर पण डिजिटल युगात संधी आणि अडथळे खालील विश्लेषणची गरज आहे. आता बघा संधी कोणकोणत्या आहेत? मी शॉर्टमध्ये लिहिलेलं आहे. तर बघा, सर्व सुलभ सेवा जसं की आधार, यू-पी-आय, केविन ॲपद्वारे काय करतात, की शासकीय सेवा याच्यामध्ये पोहोचलेल्या आहेत. ओके. यू-पी-आयद्वारे. त्याच्यानंतर रोजगार निर्मितीमध्ये स्टार्टअप, त्याच्यानंतर फ्रीलान्सिंग करतात कोणी किंवा ई-कॉमर्स जे आहे ते यांना काय करतात नवीन युवकाला संधी भेटलेल्या आहेत. त्याच्यात आता याला डिटेलमध्ये लिहायला लागेल. त्याच्यात शिक्षणमध्ये काय केलं, की स्वयं जे पोर्टल आहे, दीक्षा पोर्टल आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण भागांना काय केलं, की उच्च शिक्षण घेऊ शकतात. त्याच्यानंतर पारदर्शक काय झालं, की डिजिटल पेमेंटमुळे भ्रष्टाचारात घट झालेली आहे. आता तुम्ही जर बघाल, जिथे पेमेंट्स होतात नॉर्मली जर तुम्ही गव्हर्नमेंट ऑफिसला जा, तर डिजिटल पेमेंट केल्यामुळे काय होतं, की कॅश म्हणजे लोकं कसं करतील, की तुम्हाला एक्स्ट्रा पैसे मागायचे आणि त्याचं काही रेकॉर्ड नाही राहायचं. तुम्हाला सपोज त्यांनी 10,000 मागितले एक्स्ट्रा तर त्याचा रेकॉर्ड नाही. आता कसं आहे, की ऑनलाईन सगळं येतं. तर त्यामुळे त्यांना काहीच मागता येत नाही तसं पाहायला गेलं तर. कमी झालेलं आहे थोडक्यात. त्याच्यानंतर आव्हाने कोणकोणती आहेत? तर बघा डिजिटल विभाग आहे. ज्याच्यामध्ये शहरी आणि ग्रामीणमध्ये स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत याच्यातील असमानता झालेली आहे. 2023च्या टी-आर-टी अनुसार काय केलं आहे, की 65% ग्रामीण भागात इंटरनेट पोहोचत नाही असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सायबर गुन्ह्यात वाढ झालेली आहे त्याच्यामध्ये 2022 मध्ये 14,00,000 सायबर गुन्हेगारी तक्रारी हे झालेल्या आहेत. त्याच्यानंतरनं तांत्रिक आहेत, की इलेक्ट्रिक कट आहे, स्लो इंटरनेट थोडंसं स्लो आहे. त्याच्यानंतरनं माहिती सुरक्षेबाबतीत जर बघितलं तर डेटा थोडा लीक होत आहे. आधार वगैरे डेटा लीक झालेले अशी प्रकरणं होत आहेत. त्याच्यानंतर उपाययोजना काय होऊ शकतात, की पायाभूत जे 5G इंटरनेट, त्याच्यानंतर भारतनेट प्रकल्पकाचा वेगवान अंमलबजावणी, त्याच्यानंतर डिजिटल साक्षरता ज्याच्यामध्ये अंगणवाडी केंद्रामध्ये मोबाईल ट्रेनिंग कॅम्प असायला लागतील. त्याच्यानंतर पी बिल जे आहे, पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल जे आहे ते लवकर मंजूर करणे. त्याच्यानंतर स्थानिक भाषामध्ये जसं की ॲप मराठीमध्ये वगैरे इंटरफेस असला पाहिजे, ज्यामुळे लोकांना समजेल. निकष काय लिहू शकता? याच्यामध्ये डिजिटल इंडियाचा बघा, डिजिटल इंडियाचा प्रवास सर्वांचा साथ, सर्वांचा विकास या संकल्पनेवर आधारित आहे. तंत्रज्ञान हे साधन आहे. ध्येय समाजातील प्रत्येक व्यक्तीचे सक्षमीकरण. जागतिक पटलावर भारत डिजिटल महासत्ता बनेल, पण त्यासाठी ग्रामीण भारताचा सहभाग अटळ आहे. त्याच्यानंतर टिपा. आता याच्यात काय-काय लिहायला बघा, एम-पी-एस-सीमध्ये डिजिटल डिव्हाइस, ई-गव्हर्नन्स सारख्या विषयावरती तुम्हाला केंद्रित करता येईल लक्ष. त्याच्यानंतर निबंधात सांख्यिकी नवीन उदाहरणे जसं की चंद्रयान-3 याचा वापर करणे तुम्हाला टाकायला लागेल आणि शीर्षक आकर्षक आणि प्रश्नाशी संबंधित ठेवायचे आहे तुम्हाला. ओके. तर अशा गोष्टी तुम्हाला ठेवायला लागतील. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.